तर नमस्कार, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घटक चाचणी क्रमांक 1 2022-23 म्हणजेच हा 2022चा पेपर असणार आहे. इयत्ता 10वीसाठी पेपर असणार आहे. हा विषय मराठी आणि गुण 40 आणि वेळ 2 तास राहणार आहे. हे सर्व तुम्ही आपल्या थंबनेलवर पाहिलंच असेल. तर आपण जराही वेळ न घालवता आपल्या विषयाकडे येऊया. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अन्य विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ जराही आवडला तर लाईक करा, कमेंट करा. तर पाहूया चला आपल्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे ते. तर यामध्ये तुम्हाला विभाग 1 गद्य दिलेला आहे, पठित गद्य. तर म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकामधील कोणताही एक पॅरेग्राफ येथे तुम्हाला दिलेला आहे. यामध्ये प्रश्न पहिला दिलेला आहे, उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर उताराच्या आधारे तुम्हाला 2 कृत्ये पूर्ण करायच्या आहेत. यामध्ये पहिली कृती असणार आहे आकृती पूर्ण करा. यामध्ये देखील 2 कृत्या दिलेल्या आहेत. यामध्ये सर्वात प्रथम आहे गावचे वर्तमानपत्र आणि त्याचे संपादक हे तुम्हाला लिहायचं आहे. दुसरी कृती तुम्ही पाहू शकता. यामध्ये उतारा दिलेला आहे. या उताराच्या आधारे तुम्हाला कृत्या सोडवायच्या आहेत. त्यानंतर यामध्ये दुसरा प्रश्न दिलेला आहे, ते तुम्हाला सोमत असणार आहे 3 मार्कासाठी. परत प्रश्न 1 मध्ये दिलेला आहे, पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. म्हणजे ते अपठित गद्य दिलेलं आहे. म्हणजेच दुसरा एक पॅराग्राफ दिलेला आहे, त्याच्यावरून तुम्हाला कृती पूर्ण करायची आहे. यामध्ये देखील 2 प्रश्न असणार आहेत. यामध्ये पहिला प्रश्न म्हणजे आकृती पूर्ण करा एक दिलेली आहे, 2 आकृत्या दिलेल्या आहेत. त्यानंतर खाली तुम्हाला उतारा दिलेला आहे आणि या उतार्यावर खालती 3 नंबरला एक प्रश्न दिलेला आहे, गवताच्या पाताच्या ठिकाणी तुम्ही असता तर तुम्ही काय उत्तर दिले असते. हा प्रश्न तुम्हाला 3 मार्कासाठी लिहायचा आहे. त्यानंतर येतो आपला विभाग 2 पद्य. पद्य म्हणजे मित्रांनो थोडक्यात कविता. तर यामध्ये प्रश्न 2 दिलेला आहे, कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा म्हणून. यामध्ये कृती पूर्ण करा म्हणून पहिला प्रश्न दिलेला आहे. यामध्ये 2 उपप्रश्न असणार आहेत. तर हे 2 उपप्रश्न तुम्हाला बॉक्समध्ये लिहायचे आहेत. त्यामध्ये कविता कोणती आलेली आहे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर कविता याचा स्क्रीनशॉट मारून घ्या मित्रांनो. नाहीतर तुम्हाला जर आज या प्रश्नपत्रिकेचा PDF हवा असेल तर 50 कमेंटचं टार्गेट पूर्ण करा. लगेच तुम्हाला याचा PDF मिळून जाईल. तर यामध्ये दुसरा प्रश्न दिलेला आहे, एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची कशी फजिती झाली ते लिहा. सोमत लिहायचं आहे 2 मार्कासाठी. यामध्ये तुम्ही कवितेचा आधार घेतला तरी चालेल. त्यावर कवितेवरच दुसरा प्रश्न विचारलेला आहे, पुढीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा म्हणून. त्यानंतर पहिली कृती दिलेली आहे उत्तम लक्षण आणि दुसरी वस्तू. या 2 कविता तुम्हाला झाल्या असतील तर याच्या आधारे तुम्हाला प्रश्न लिहायचा आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही जर वस्तू कवितेच्या माहिती लिहिणार असाल तर या खाली 4 मुद्दे दिले आहेत, त्यानुसार लिहायचं आहे. म्हणजेच वस्तू कवितेचे कवी, कवयित्री, संदर्भ, त्यानंतर कवितेचा विषय कोणता आहे तो, कवितेतून काय संदेश मिळाला ते लिहायचं आहे आणि कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे तुम्हाला लिहायची आहेत. त्यानंतर विभाग 3 दिलेला आहे स्थूल वाचन. स्थूल वाचनमध्ये तुम्हाला उतारा दिलेला नसतो. याची प्रश्न तुम्हाला स्वतःहून आठवून लिहावी लागतात. तर 2 प्रश्न दिलेले आहेत स्थूल वाचनचे. त्याच्यानंतर विभाग 4 येतो भाषा अभ्यास म्हणजेच व्याकरण थोडक्यात. यामध्ये प्रश्न 4 असणार आहे. यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे, खालील तक्ता पूर्ण करा म्हणून. तर समास ओळखायचा आहे तुम्हाला, समासाचे नाव लिहायचे आहे आणि त्याचा विग्रह देखील लिहायचा आहे. त्यानंतर शब्दसिद्धी दिलेली आहे, खालील दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करा. उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त घटित असे वर्गीकरण तुम्हाला करायचे. यामध्ये तिसरा प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी कोणत्याही एका वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कोणत्याही एका वाक्यप्रचाराचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे आणि वाक्यात उपयोग करायचा आहे. तर यामध्ये प्रश्न 4 दिलेला आहे, भाषिक घटकावर आधारित कृती. यामध्ये पहिली कृती आहे शब्दसंपत्ती. शब्दसंपत्तीमध्ये तुम्हाला समानार्थी शब्द विचारलेले आहेत. शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा असं म्हटलेलं आहे. वाक्यलेखन नियमानुसार लिहा असं म्हटलेलं आहे.
आणि चौथी कृती आहे यामध्ये विरामचिन्हे. एक वाक्य दिले जाते त्याचे ते विरामचिन्हे ओळखायचे आहेत तुम्हाला, यामध्ये पाहू शकता तुम्ही. त्यानंतर चौथा प्रश्न आहे आपला, पारिभाषिक शब्दांसाठी अचूक मराठी पारिभाषिक शब्द निवडा. तर ह्या इंग्रजी शब्दांसाठी तुम्हाला अचूक म्हणजे बिनचूक, चुकीचा नसलेला असा शब्द ओळखायचा आहे. त्यानंतर विभाग 5 येतो आपला उपयोजित लेखन. उपयोजित लेखनमध्ये तुम्हाला सर्वात प्रथम येतं पत्रलेखन. तुम्हाला यावर निवेदन वाचून पत्र लिहायचं आहे तुम्हाला. त्यानंतर आत्मकथन म्हणजेच कथा तयार करायची आहे, मनोगत लिहायचे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. याचा जर PDF हवा असेल तर 50 कमेंट पूर्ण करा. आणि आपण आज इथेच थांबूया. तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा बिनधास्त. आपण लवकरात लवकर तो व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत.